हॅलो हाय नमस्कार सर्वांना. मी सुप्रिया तुमचं सर्वांचं माझ्या एस्प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. तर तुम्ही इथे बघू शकता ही बॅकनेकला अशी डिझाईन दिलेली आहे. तर हा ब्लाऊज कस्टमरच्या मापानुसार ॲडजस्ट करायचा आहे. या नेकची गळारुंदी जास्त आहे तर ती कस्टमरच्या मापानुसार कशी ॲडजस्ट करायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी इथे मापानुसार अस्तर कट करून घेतला आहे आणि हे अस्तर मेन कापडावर ठेवून मी कट करून घेतला आहे. मी इथे ही माप डायरेक्ट अस्तरवर न टाकता आधी पेपर कटिंग करून घेतला आहे आणि ते अस्तरवर ठेवून अस्तर कट करून घेतला आहे. हा 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. आता इथे आपलं कटिंग झालं आहे. चला तर मग आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मी इथे साईड पार्ट अटॅच करून घेतले आहे. आता आपण त्याला इनविजिबल योकपट्टी जोडून घेऊ. तर आता आपली ही इनविजिबल योकपट्टी जोडून तयार झालेली आहे. आता मी या योकपट्टीच्या वरच्या बाजूने एक दाब टीप देऊन घेणार आहे की ज्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येतं. तर आता दाब टीप आपली देऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. असेच साईडचे दोन्ही पार्ट मी रेडी करून घेतले आहेत. आता आपण बॅक पार्टला रेडी करून घेऊ. आता इथे मी मेन फॅब्रिकच्या बॅक नेकला मापानुसार गळारुंदी घेऊन जो उरलेला कपडा आहे त्याला मी मधून असं स्टिच करून घेतलं आहे. त्यात गळारुंदी आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी घेऊन त्यामध्ये स्टिचिंग मार्जिन ॲड करून मी माप टाकलेलं आहे आणि जिथून आपल्याला स्टिच करायचं आहे ते मार्किंग करून घेतलं आहे. अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवून व्यवस्थित पिन अटॅच करून घ्यायचं आहे जेणेकरून स्टिच करताना आपलं फॅब्रिक हलणार नाही. आता आपण मार्किंगवरून नेक स्टिच करून घेऊ. त्यानंतर आता नेक स्टिचिंगच्या बाजूने 1/2 इंच फॅब्रिक सोडून मी नेक कट करणार आहे आणि गळ्याला पायपिंग करून एक छोटीशी लेस लावून घेणार आहे. बॅकला दोरी लावून घ्यायची आहे आणि कापडाचे असे सुंदर लटकन तयार करून घेते मी. तर आपले हे लटकन तयार झालेले आहेत. पहा किती सुंदर वाटत आहेत, हो ना. फ्रंट आणि बॅक पार्ट जोडून व्यवस्थित स्लीव्स जोडून घेतल्या. आपला सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. फ्रंट नेक बघा आणि हा आपला आपण ॲडजस्ट करून व्यवस्थित स्टिच केलेला बॅक नेक आहे जो स्टिच केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. हा आपला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्वामी सर्वांच्या इच्छा पूर्ण करो.